विमा झाले जाऊन परत जून मध्ये ते येणार आहे माझं. गोंदवले मनसे छावणी इथे 3 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. जनावरांना चारा नाही, माणसांना खायला धान्य नाही. त्याच्यामुळे काय शासनाने जरा त्यातले त्यात जरा हे करावं सत्तेधारा माणसांनी. पण काय राजसाहेबांमुळे ही जनावर आज इथे 1000-2000 जनावर म्हणजे गुटगुटीत राहिलेले आहेत. न शासनाचं अनुदान नाही, काय नाही. शासनाच्या छावणी त्याच्यावर फक्त ऊसच मिळतो. ऊसा व्यतिरिक्त काहीच मिळत नाही. त्यामुळे आज राज ठाकरे इथं येत आहेत. गोंदवले बुद्रुक येथे आज राजसाहेब ठाकरे यांचे आज धावता दौरा आहे. इथे मान तालुका असून मान तालुक्यात मान सातारा जिल्ह्यामध्ये 3 वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना खाण्यासाठी चारा नाही. तरी सरकारी गव्हर्नमेंटच्या छावण्या झालेल्या आहेत. त्या बघून राजसाहेब ठाकरेंनी परत त्यांनी स्वतःच्या निधीतून इथे एक छावणी तयार केलेली आहे. इथे 200-250 हजार एक जनावरं आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे. त्यांचा पेंड म्हणा सर्व प्रकारचे हे केलेलं आहे. पाण्याची सोय केलेली आहे. सर्व चांगल्या पद्धतीनं त्यांनी छावणी चालू केलेली आहे. सर्व खाद्य सर्व केलेलं आहे. अजून त्यांना औषधाचा काय प्रॉब्लेम, जनावर आजारी पडले त्यांना औषधाचं हे केलेलं आहे. आणि त्यांचा आज दौरा आहे. ते आज येणार आहेत येथे. तर त्यांच्या काय समस्या ते जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या आमची सुद्धा 4-5 जनावरं येत आहेत. सर्व प्रकारची त्यांनी देखभाल चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कोण असतील प्रतिनिधी धैर्यशील पाटील वगैरे त्यांनी चांगल्या प्रकारे ते मॅनेजमेंट ठेवलेले आहे. सर्व पद्धतीने सर्व चांगले आहे. आमच्या ह्या सर्व ग्रामस्थातर्फे मी त्यांना संदेश चांगल्या प्रकारे देतो. 3 वर्ष दुष्काळ आहे. पाणी नाही, काय नाही, जनावरांची खाया नाही अजिबात. म्हणून या मेन्शेच्या छावणीवर आम्ही आलेलो आहे. किती दिवसापासून इकडे आहे तुम्ही? 1.5 महिना झाला. तुमची किती जनावर आहे? 7 आहेत. मग आता घरी काय आहे, कशी परिस्थिती आहे? घरी काय नाही करायला. रानात काय पिकतं? काय सुद्धा पिकतं, मग ज्वारी पिकते काय, पण पाऊसच नाही तर काय पिकणार. किती दिवसापासून तुम्ही इकडे आहे म्हटलं? 1.5 महिना झाला. 1.5 महिना. ही जी चारा छावणी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे, तुम्हाला दिवसभर कसं चारा मिळतो आणि जनावरांची कशी निगा राखली जाते ते सांगा. 10 किलो चारा मिळतो रोज. आणि ही कुटी मिळते त्याची ज्वारीची. आणि बुसरा मिळतो, पेंड मिळते, पाणी भरपूर आहे.
ओला चारा आहे सगळा. आज राज ठाकरे या ठिकाणी येत आहेत, याचा चारा छावणीला भेट देत आहेत, बरं, तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. चांगलं वाटतंय, आलं बरं वाटतंय आम्हाला. आणि नागरिकांना किंवा इतर व्यक्तींना तुम्ही काय संदेश द्याल की अशा चारा छावणीमध्ये जनावरांना यावं आणि त्यांची निगा राखावी, असे काय संदेश द्याल? कारण काय माहिती, इथं सगळं ओके आहे, सगळ्या गोष्टी काय कमी नाही, भरपूर आहे. निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थितीत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. एका गुरामागे एक शेतकरी उभा राहा, थांबू नका साहेब. जेव्हा शेतकरी अशा आतमध्ये आल्यानंतर गाड्यांच्या मागे कृपया रस्त्याच्या आजूबाजूला जे कार्यकर्त्यांनी कृपा करून जागा सोडू नका. कार्यकर्त्यांना विनंती आहे. चला, बाकी कोणी पुढे जाऊ नका. सगळ्यांनी आपल्या मनात संपूर्ण ओला चारा देतो आपण. ओला चारा पेरणी वगैरे सगळं झालं की अशा पद्धतीने सजवणं करतात आणि त्याची मिरवणूक काढतात गावातून. तसं ते त्यांनी करून ठेवलं. श्वास घेऊ द्या जरा. योगेश हो टिपीवाली काय पण इकडे काय पण आवडतं तुम्ही कशाला पुढे येतो चिडतात तर. पाणपोळी केली ना आपण, तिथे पाणपोळी केली म्हणजे येणार जाणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिता येईल समोर. कुठे तिथे समोर लाल आहे ना, लाल कपड्यामध्ये ठेवले. हो मीडियावाले हो, ते पहिला हे होते ना, ऐका ना जरा. अरे नका सगळं होतं संध्याकाळी इथं सगळे दुखायला लागतात ना.
महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन. इकडे जाऊ नका रे. पाणी भरायचे आत्ताची अशी अवस्था आहे सध्या. 800 सगळे 4-5 सुद्धा पाणी मिळत नाही. पाणी मिळत नाही. फायटर आले बाबा आले. हळूहळू जाऊ नका म्हणा. एक जरा जे चालवत आहेत त्यांची ओळख साहेबांसारखा जरा त्यांना भेटता येते. एक जे चालवत आहेत जागेवाले पुढे पाठी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन झालेलं असतं आणि तेल काढल्यानंतर ह्याच्यात व्हॅली सॉल्व्हंट जे दाखवा हे औषध आज जाऊ नका चला.
फोटो काढायचा बास किती सगळ्यांची काळजी चला 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 पुढे चला पुढे चला पुढे चला अरे चला ना आता मागापासून चला 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 बाजूला सरा अरे चला ना आता बाजूला कसं होतं काही गोष्टी हे काय मतदार नाही तो मी ॲनिमल लवर आहे सातारा डिस्ट्रिक्ट यू आर नॉट एक्सपेक्टिंग ऑल्सो की एवढं हे साताऱ्यामध्ये होऊ शकतं मनसेकडनं ही फॅक्ट आहे जे आहेत प्रस्थापित लोक ते काहीच करू शकत नाही जैसे थे